शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून अंतिम सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष। उद्धव ठाकरेंनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जालन्यात जाहीर सभा। उद्धव ठाकरेंच्या टीकेला काय उत्तर देणार याकडे लक्ष। रत्नागिरीत महायुतीचं जागावाटप ठरलं। 2 दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार। मंत्री उदय सामंतांची माहिती। सिंधुदुर्गातही महायुतीत लढण्याची इच्छा असल्याचंही वक्तव्य। कुठलेही घोटाळे तुम्हाला फडणवीस काय, अमित शहा काय, मोदी काय, कोणाकडेही जा, मी कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन तुम्हाला एकाही केसमधनं बाहेर येऊ देणार नाही। अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार। अंजली दमनिया यांचा इशारा। झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी आज काय गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। अजित पवारांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट। अंजली दमनिया यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा। सूत्रांची झी 24 तासला माहिती। झी 24 तासच्या बातमीनंतर मुद्रांक विभागाकडून सावध पवित्रा। मुद्रांक व्यवहारांची आता दर महिना तपासणी। अनियमितता आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध पदांसाठी आज मतदान। उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टींमध्ये सामना। पवार शेलार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचं शेलारांचं आवाहन। विषारी हवेमुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडला। शहरातील हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीमध्ये। दिल्ली एनसीआरचा AQI 423 वर। राज्यात सर्वत्र हुडहुडी। अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली। जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद। अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल। मध्यरात्री चक्कर आल्यानं गोविंदा बेशुद्ध। जुहूतील क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू।